हाय फ्रेंड्स, वेलकम टू वर्सटाईल ड्रीम्स। आज मी तुमच्याशी शेअर करते संक्रांत स्पेशल ब्लॉग। तर त्यामध्ये मी दाखवते संक्रांत स्पेशल रांगोळी, संक्रांतीचे पारंपरिक पदार्थ, पूजा आणि आमचं संक्रांत सेलिब्रेशन। तर सकाळी मी ही संक्रांतीनिमित्त पैठणीची रांगोळी काढली होती। आणि आता आपण बनवतोय तिळाच्या वड्या। त्यासाठी मी इथे कढईमध्ये 1 वाटी तीळ घेतलेत। तीळ छान भाजून घ्यायचेत। आपले तीळ भाजलेत आणि मी ते प्लेटमध्ये काढून घेते। मी इथे थोडे तीळ बाजूला काढून घेते, ते आपल्याला नंतर वडीवर घालायचे। आणि आता हे तीळ मी मिक्सरवर बारीक करून घेते। असं बारीक करून घ्यायचे। त्यानंतर मी इथे 1 वाटी शेंगदाणे भाजायला घेतलेत। शेंगदाणे भाजून झालेत। आणि त्याचं हाताने असं साल काढून घेऊन ते असं क्लीन करायचंय। आणि आता हे शेंगदाणे सुद्धा मिक्सरवर बारीक करून घ्यायचे। तर आता हे बारीक केलेले तीळ आणि शेंगदाणे आपण एकत्र मिक्स करतोय। इथे मी कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घातले। त्यामध्ये हा 1 वाटी किसलेला गूळ ऍड करते। हा मी सेंद्रिय गूळ घेतलाय। हा केमिकल विरहित असतो आणि आपल्या हेल्थसाठी खूप चांगला असतो। तर आपल्याला गूळ छान मेल्ट होईपर्यंत परतवून घ्यायचंय। गूळ मेल्ट होतोय त्यामध्ये मी 1 वाटी पाणी ऍड करते। त्यामध्ये 1 चमचा साखर ऍड करते। आणि आता याला फेस येईपर्यंत स्टर करत राहायचे। तर आपला गूळ व्यवस्थित मेल्ट झालाय आणि त्यामध्ये आपण बारीक केलेले तीळ आणि शेंगदाण्याची पावडर ऍड करतोय। हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करायचे। यामध्ये मी थोडी वेलची आणि जायफळ पूड ऍड करते। इथे मी ट्रे मध्ये एक सिल्वर पेपर घेऊन त्यावर तूप लावून घेते। तुम्ही डायरेक्ट ताटामध्ये सुद्धा तूप लावून घेऊ शकता। तर आपलं मिश्रण असं थोडं घट्टसर होत आलंय। साधारण त्याचा गोळा होईल इतकं घट्ट करावं। आणि आता आपण हे त्या ट्रे मध्ये काढणार आहोत। मी ते हातामध्ये प्लास्टिकची पिशवी घालून ते मिश्रण ट्रे मध्ये पसरवून घेते। आणि त्यावर आपण जे बाजूला काढलेले तीळ होते ते ऍड करते। तर आपण हे 5 ते 7 मिनिट सेट व्हायला ठेवायचे। आणि आता मी इथे वड्या कट करून घेते। सो आपल्या इझी, स्वीट आणि टेस्टी अशा तिळाच्या वड्या तयार आहेत। नेक्स्ट आपण बनवतोय संक्रांत स्पेशल पारंपरिक असे भोपळ्याचे घारगे। तर इथे मी ही कट केलेली भोपळ्याची फोड घेतली आणि त्याचे असे छोटे छोटे पीस करून भोपळा किसून घेते।
तर आपला भोपळा किसून झालाय आणि तो आपण आता पातेल्यामध्ये शिजत घालतोय. तर आपल्याला हा भोपळा 15 ते 20 मिनिट मंद आचेवर झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचा आहे. त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ ॲड केलंय. प्लस त्यामध्ये मी 1 चमचा साजूक तूप ॲड करते. तर आपला भोपळा ऑलमोस्ट शिजलाय. इथे मी हा अर्धा किलो गूळ किसून घेतलाय आणि तो आता आपण या शिजलेल्या भोपळ्यामध्ये ॲड करणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. गूळ मेल्ट होईपर्यंत परतवून घ्यायचंय. तर आपला गूळ सुद्धा मेल्ट झालाय आणि त्यामध्ये मी थोडीशी हळद ॲड करते. थोडेसे तीळ ॲड करते म्हणजे ते संपूर्ण पिठामध्ये लागतील. तर आता हे मिश्रण मी परातीमध्ये काढून थंड व्हायला ठेवते. इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय. मी गव्हामध्ये थोडेसे मेथीचे दाणे आणि बडीशेप ॲड करून ते दळून घेतलं होतं. यामध्ये मी वेलची सुद्धा ॲड केली होती. आपलं मिश्रण थंड झालंय आणि आता त्यामध्ये आपण थोडं थोडं करत गव्हाचं पीठ ॲड करणार आहोत. पिठाचं काही प्रमाण नसतं, ते ॲड करत करत कणिक मळून घ्यायचं आहे. कणिक थोडं सॉफ्ट ठेवायचं आहे, त्याची कन्सिस्टन्सी जास्त जाड नको आहे. हे कणिक मोस्टली आदल्या रात्री मळून ठेवलं तर घारगे खूप छान होतात. अदरवाईज 2 ते 3 तास कणिक भिजवून ठेवलं तरी चालेल. तर आपलं कणिक छान मळून झालंय. मी हे नेक्स्ट डे बनवायला घेणार आहे. तर आता मी असे गोळे बनवते. त्यावर मी थोडेसे तीळ घालते आणि आता गोळा प्लास्टिकच्या पेपरवर घेऊन पाण्याचा हात लावत घारगे थापून घ्यायचे आहेत. तुम्ही हाताने किंवा वाटीने घारगे थापून घेऊ शकता. तर आता आपण हे घारगे तळून घेणार आहोत. तेल चांगलं तापवून घेऊन त्यामध्ये घारगे सोडायचे आहेत. सो आपले पारंपरिक पद्धतीचे चविष्ट गोड असे भोपळ्याचे घारगे तयार आहेत. आणि आता मी करणार आहे संक्रांतीची पूजा. आपल्याकडे संक्रांतीला हे सुगड पूजतात. तर त्यावर मी सर्वत्र हळदी कुंकवाची बोट ओढते. इथे मी तिळगुळ, वाटाण्याच्या शेंगा, गाजर, बोर आणि ऊस घेतलंय. हे सर्व आपल्याला यामध्ये ॲड करायचंय. आणि त्यावर फूल ठेवते. तर हे सुगड तयार आहेत आणि आता मी यांची पूजा करून देवाला नैवेद्य दाखवते. माझी पूजा झाली आहे आणि आता मी सगळ्यांना तिळगुळ देणार आहे.
आणि मी आमच्या डुगूला पण तिळगुळ देते. हॅपी मकर संक्रांती ऑल. आणि हा आहे आमचा संक्रांती स्पेशल लंच. तर आता आहे इव्हनिंग टाइम आणि आम्ही चाललोय टेरेसवर पतंग उडवायला. संक्रांतीमध्ये पतंग उडवले जातात, तर म्हटलं आपण पण थोडी मजा घेऊयात. मी इथे वाऱ्याची वाट बघते. सो फ्रेंड्स, तुम्हाला माझा संक्रांत स्पेशल रेसिपीज आणि सेलिब्रेशनचा व्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. टिल देन टेक केअर, बाय.